कदम तेव्हा का सुमी सुमे सुमे कुठे निघाली अगं? तुमच्याकडेच की डबा द्यायला. कामाची माणसं उपाशी राहून कसं चालतील? अगं डब्याचं राहू दे, तू आमची काळजी करू नको, आपल्या साहेबांची काळजी कर. का म्हणजे तुला काय माहितच नाही का? काय झालं? अगं गावच्या टाकीवर साहेब. तिथं बी लिहित बसला का ह्यो? नाही, तुला कसं सांगू, तू चल चल लवकर, चला चला लवकर. अहो खाली या साहेब. अहो मंत्रिपदाचा साहेब आहेत, आपला असं काय करतात साहेब? खाली या साहेब. अहो साहेब या खाली साहेब सुमे बघ की साहेब काय करते ती. मी मरणार आहे, जीव देणार मी. नको नको नाही साहेब, तुम्ही जीव देऊ नका. सुमे साहेब बघ की जीव द्यायला लागली त्या ग. पण काय जीव देताय साहेब आपलं? साहेब का मग जीव देताय तुम्ही? अरे मग काय करू बाबन, ही खानावळवाली आहे ना, हिला माझं प्रेम कळत नाही रे, माझं मन कळत नाही हिला. सुमे अगं का मन कळत नाही तुला साहेबांचं मन, साहेबांचं प्रेम? बबन मी उडी मारणार, मरणार मी बबन. नको नको साहेब नको. नाही नाही साहेब, तुम्ही मरू नका साहेब. अगं आत्महत्या प्रवृत्त करणं, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, ट्रॅफिक जाम करणं, अगं किती कलम बसतील. होय म्हण सुमे, होय म्हण सुमे, होय सुमे, होय म्हण, होय म्हण सुमे, होय म्हण होय म्हण होय म्हण होय म्हण. सुमी हो म्हणत नाही तोपर्यंत मी खाली उतरणारच नाहीये. मी मी उडी मारेन इकडनं. मग ही जागा, हे गाव हॉन्टेड होणार. हॉन्टेड म्हणजे काय? ते हॉन्टेड म्हणजे इंग्रजीत लय बेकार अर्थ आहे अहो. सुमे होय म्हण की. अगं गावात वाईट साईट काय घडायला नको सुमे, होय म्हण की. अरे हे कुठल्या तरी पिक्चर मध्ये बघितल्यासारखं वाटतंय मला. काय मामा इथं खराखुरा पिक्चर झाला आणि तुम्ही त्या पिक्चरचं बोलत बसलाय. सुमे होय म्हण की. साहेब तुम्ही जीव देऊ नका साहेब. नाही 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 नाही, जोपर्यंत सुमी हो म्हणत नाही तोपर्यंत मी खाली येणारच नाही. मी मी उडी मारणार इकडनं, जीव देणार मी मरणार. सुमे तू होय म्हणली नाहीस ना, तर मी उडी मारून जीव देईन. सुमे सुमे होय म्हण ना. सुमे होय म्हण की. सुमे सुमे होय म्हणली नाहीस तर मी उडीच मारणार आहे आता. हे बघ ठीक आहे सुमे, पण जाता जाता एक ऐक, मला खरंच खूप आवडते सुमे, मला लग्न करायचंय तुझ्याशी. आजपर्यंत तू माझी जबाबदारी घेत आलीस, आता आज मी सगळ्यांसमोर सांगतोय, मला तुझी जबाबदारी घ्यायची. देशील? सुमे साहेब सुमी हो म्हणली. खाली उतरा, खाली उतरा. नाही, तिनं सगळ्यांसमोर होय म्हणू दे. होय रे बाबा, उतर खाली. या साहेब. साहेब अभिनंदन साहेब. अभिनंदन साहेब अभिनंदन. चांगलेच सॉंग करतेस की पायलट. पण तरी तू किती वेळ घेतलास होय म्हणायला? भावी मुख्यमंत्री वर गेले असते म्हणजे. मिसेस मुख्यमंत्री असताना कसे जाऊ दिल वर? सुरेशराव आता बारी बारी कपडे घालायचं आणि बंगल्यावर जायचं, तिथं वाट बघते तुमची. अजिबात नाही. आता काय झालं ग? पायलट, लगीन कसं असते हे मी तुला सांगितलं. आता ते तसं करायची जिम्मेदारी तुझी. तू जिम्मेदारी घेतलीस ना माझी? हो. मग ती पार पाड. आधी पोरगा पोरगी एकमेकांनी बघणार. कांदे पोह्याचा कार्यक्रम व्हाय पाहिजे का नको? झालाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. मग उद्या घरी यायला सांग तुझ्या मम्माला. काय मॅडम्सनी?
साहेब माझी दुटी संपली, मी जातो आता. बबन तू कुठे चाललायस? सुमीनं मग मला घरी बोलवलं, त्याचं काय? साहेब अहो, मला आता सुचायचं बंद झालंय. मला नका की अडचणीत आणू. सुमीची मागणी जर ताई मॅडमनी सांगितली तर मला सोलून काढतील. नाही नाही, मी जातो. माझं आणि सुमीचं लग्न व्हावं असं नाही वाटत का तुला? साहेब तुमचं आणि सुमीचं लगीन व्हावं मला मनापासून वाटतं. तुमच्या दोघांचं लगीन झालं का नाही, सगळ्यात लय मी खुश होईन आहो. जोवर मम्मा सुमीच्या घरी जात नाही तोवर हे लग्न होणारच नाहीये रे. चला मी सांगतो ताई मॅडमनी, मला सोलून काढू दे नाहीतर जित्त मारू दे. तुमच्या आणि सुमीच्या लग्नासाठी काय पण. चला. नाही, बबन आपण हे काम मामाला सांगूया का? मामाचं ऐकेल मम्मा. तू एक काम कर, हं? मामाला फोन करून बाहेर बोलवून घे. ती जबाबदारी आपण मामाला देऊया. चालतंय. आज पहिल्यांदा मामासाहेबांच्यावर जबाबदारी मला टाकाय मिळते. हॅलो मामासाहेब, कुठं आहे हो तुम्ही? या की जरा बाहेर लॉनवर. बाबल्या, रॉंग नंबर लागलाय का तुझा? नाही, तसं असेल तर ठीक आहे, पण जर का तसं नसेल आणि तू मला ऑर्डर देत असशील तर तुला उलटा लटकवी ना मी. नाही नाही अहो मामासाहेब, तुम्हाला ऑर्डर कशी सोडीन मी? या की जरा लॉनवर, लय महत्वाचं काम आहे. महत्वाचं काम आहे ना, तर तू आत ये, मी नाही बाहेर येणार. आपल्यातला मामासाहेब कोणी माहितीये ना, विसरलं का ते? मी ये. आताच या म्हणते त्या. इकडेच बोलू. मामासाहेब, समर साहेब पण इथंच आहे. ती तुम्हीच या की खाली इकडे बाहेर. बाबण्या, हल्ली समर साहेबांच्या आडून आडून फार आगाऊपणा करायला लागलाय. ठीक आहे, येतो मी. जर का एवढं महत्वाचं काम नसेल ना तर तुम्ही या तरी, ठेवतो. हा ठीक आहे, आलो. येते ती बाहेर. काय साहेब, एका साईडला तुम्ही, एका साईडला मामासाहेब, मधल्या मध्ये माझा डमरू झालाय. डांगा 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 डांगा. आत्ताच माझी ही अवस्था. तुमचं लगीन झाल्यावर माझं काय होईल? कुडमुड होईल, टुकू 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 करत. बाबल्या, ते का तुझं हसत खेळत बसलोय आणि मला आतनं बाहेर बोलवलंस तू? नाही नाही ना हो, साहेबांचं काहीतरी काम होतं. साहेब तुम्ही बोला मामांच्या बरोबर, मी जातो. इथेच थांब. मामा, एक आनंदाची बातमी. आनंदाची? बबन सांग. तुम्ही लग्नाला तयार झाली. सुमी मी ती लाडू आली. उत्तम, चांगलं झालं ना मी ती तयार झाली. समर कसे नाहीतरी काय तयार होणारच होती रे. भावी मुख्यमंत्र्यांचं असं स्थळ कोण सोडेल ना. समर, तुझ्या लग्नाचा बार उडवून देऊ आपण. काय झालं रे? नाही मामासाहेब, त्याच्या आधी एक बार उडलाय. काय? म्हणजे सुमीनं सांगितलंय लग्नाच्या बघाबघीच्या कार्यक्रमाला ताई मॅडम्सनी तिच्या घरी आणा. काय? ताई ताई मॅडम तिच्या घरी जाणार? तिची काय म्हणजे तिची मागणी आहे? हा, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं रीतिरिवाजाप्रमाणे व्हावं. हा, म्हणजे पोरगी बघा या, बघाबघीचा कार्यक्रम. अरे मग त्यांना इकडे बोलवा. नाही नाही मामासाहेब, अहो रिवाजच तसा आहे. मुलगा मुलगीला बघायचा असतो. हे बघा, काही असो पण ताई मॅडम तिच्याकडे येणार नाही. ठीक आहे मग, राहू दे. राहू दे म्हणजे काय?
म्हणजे आम्ही मदत करण्यासाठी आलो होतो तुम्हाला. काय? तिच्या वडिलांना आणण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे ना? हा, आणि बघाबघीचा कार्यक्रम झाल्याशिवाय सुरेश काय बांगल्यावर येतच नसतो. हो बबन, त्यांना आणण्याची जबाबदारी मामांची आहे ना? मामा बरोबर मार्ग काढतील. आपण जाऊया. हं? तू पण जा घरी. हो हो, जातो जातो. माझी जबाबदारी म्हणजे तुझी जबाबदारी. चल आपण काहीतरी मार्ग शोधूया. तसं या संख्य गुरुजीचा घोळ आहे हा, त्यालाच ताई मॅडम समोर उभा करूया. आताच आहे नाहीतरी तू 1 मिनिट. परत एक काम कर, त्या संख्य गुरुजीला ताबडतोब उचल आणि इकडे लॉनवर घेऊन ये. हा लगेच. हा बबन, हा? तू समर साहेबांना त्या संख्य गुरुजी बद्दल आणि पत्रिकेबद्दल काय सांगितलं नाही ना बाबा? नाही नाही, मी नाही सांगितलं. त्याशी जर कळालं तर समर साहेब आणि सुमी दोघं पण लग्नाला तयार होणार नाही त्या. अच्छा, म्हणजे तुझी पण इच्छा आहे त्या दोघांचं लग्न व्हावं अशी? खरं सांग, खरं सांग. होय, अहो दोघांची एवढी चांगली दोस्ती आहे. आणि समर साहेब एकटंच असा आहे ती की ज्यासनी सुमीचा राग. सुमीचं काय? सुमीचा राग करत नाही ती. आहेस ती मुलगी आगाव, राग येतोच तिचा सारखा. पण एक लक्षात ठेव, समर साहेबांना असंच वाटलं पाहिजे की ताई मॅडम त्यांच्या खुशीसाठी त्याचं हे लग्न करून देत आहेत. हा, आणि जर का समर साहेबांना कळलं हे संख्य गुरुजींचं पत्रिकेचं प्रकरण, तर ताई मॅडम नाही, मी तुला सोलून काढेन. कळलं? कळलं. बोलतो ना मामा ताब्यात सांगितलं. काय लावलंय मामासाहेब हे? एवढी तुम्हाला मुलगी मिळवून दिली तरी तुमची ही माणसं वाहतूक केल्यासारखी मला आणून टाकतायत. गुरुजी, तुम्ही मुलगी दिलीत, कशी दिलीत? तिच्यामुळे किती प्रॉब्लेम येतात माहितीये का तुम्हाला? त्यासाठीच तर दिली. अहो, तिचं म्हणणं आहे की रितसर बघाबघीचा कार्यक्रम करायचा आणि त्यासाठी ताई मॅडमने तिच्या घरी यायचं, असा हट्ट धरून बसली ती. अरे वा 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 वा, म्हणजे हे पान बरोबर आहे त्याला. म्हणजे नाही म्हणजे हा पत्ता परफेक्ट आहे, मग त्यासाठी एवढं केलंच पाहिजे ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे गुरुजी, पण आम्ही सांगून ताई मॅडम या जन्मात तिच्या दारात जाणार नाहीत. आता तुम्हीच काहीतरी उपाय शोधा. ठीक आहे, हा संख्य गुरुजी असताना कशाला काळजी करता तुम्ही? ताई मॅडमना मी तयार करतो, मी. हो हो, मी उद्या तुम्हाला कळवते. काय रे, गणपतीची वर्गणी मागायला आल्यासारखी घोळक्याने काय आलायत? काय नरसू? त्याच काय आहे ताई की ती लाडूवाली आहे ना? सुमी, सुमी नाव आहे तिचं. काय? सुमी? कसलं नाव आहे सुमी? हा, मी पण तेच म्हणलं, हे काय नाव आहे का सुमी? पण महत्वाचा मुद्दा असा आहे की ती सुमी लग्नाला तयार झाली आहे ताई. ती कशाला नाही म्हणते? एवढं मोठं घराणं मिळतंय तर. मी पण तेच म्हणलं. मग वाट कसली बघताय? बोलाव तिच्या वडिलांना इथे. ताई, त्याचं काय आहे, तुलाच तिच्याकडे जावं लागेल, म्हणजे तिने मागणी केली आहे तशी. काय? मी तिच्या दारात जायचं? नरसू, अरे हे बोलताना तोंड तरी उघडलं कसं तुझं? सरळ सांग, जमणार नाही म्हणून. अगं मुलगी बघायला जायचंच असतं मुलाच्या घरातल्यानी. जाऊया का आपण? हा, सुमी पण असंच म्हणली. ताई,
काय म्हणतात गुरुजी? उभे का तुम्ही? बसा ना, बसा 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 बसा. ताई मॅडम, खरं सांगतो, मला त्या मुलीबद्दल अजिबात म्हणजे अजिबात सहानुभूती नाही. मी फक्त आणि फक्त याचाच विचार करतोय की समर साहेबांना तिच्या पत्रिकेतला राजयोग कसा प्राप्त होईल, आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्या मुलीच्या घरी गेलं पाहिजे. कसं आहे, या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी व्यापून राहिलेली आहे. निगेटिव्ह एनर्जी? काय झालं रे लक्ष्मण? मामा साहेब, काय झालं तल्लत नाही. प्रत्युत्य माझ्या डोळ्यात म्हणून दाताचा टोपल्यातला खाली पडला. आपोआपच आतच होतंय थालतं थालतं. निगेटिव्ह एनर्जी. ताई मॅडम, लहान तोटी मोठा घास घेतोय, मला माफ करा, पण हे असंच होत राहणार. ग्लास पडत राहणार आणि मंत्री पाटीलही पडत राहणार. गुरुजी, काय झालं रे तिकडे? मामासाहेब, दरवाजा जोरात आपटला, धाडकन आपोआप. 3 महिने झाले असंच होतंय. अच्छा, म्हणजे ताईचा मिसेस मुख्यमंत्री पदाचा चान्स गेला तेव्हापासून? निगेटिव्ह एनर्जी ताई मॅडम, निगेटिव्ह एनर्जी. तुमच्या या सगळ्या प्रॉब्लेम वरती ती मुलगी हा एकच उपाय आहे. तुम्ही एकदा तिच्या घरी गेलं पाहिजे आणि तिकडची पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आली पाहिजे. मग तुमचा निम्मा प्रॉब्लेम सुटले म्हणून समजा. निम्मेच? म्हणजे ती मुलगी घरात आली की तुमचे राहिलेले प्रॉब्लेम सोडवेलच. ताई, मला काय वाटतंय, आता पर्याय नाहीये, आपण जाऊया तिच्याकडे. म्हणजे अगं, नुसतं मुलगी बघायचा कार्यक्रम तर करायचा आहे. नाही म्हणू नकोस ताई. ठीक आहे, मी तयार आहे जायला. अबने, जा सांग त्या लाडवालीला तयारीला लाग. ताई मॅडम येत आहेत. अगं सुना, ऐक की माझं. मी नाही म्हणून सांगितले तात्या. अगं नाही काय नाही, पोरगी बघायचा कार्यक्रम आहे. पाहुण्यांसमोर कशी तिरकी ओढणी बांधून येणारच काय? त्याला काय होतंय? मी खरी कशी हे कळाय ना का पाहुण्यासनी? अगं तू कशी आहे ती माहिती आहे त्या पाडेलला, बाद झालं ना. मग अगं मोठी लोक आहेत ती, आपण चांगलं दिसलं पाहिजे ना त्यांच्यासमोर. मोठं असेल त्यांच्या घरात, आपण मोठेपणाचं सोंग करायचं काय कारण नाही. पैशावरनं मोठं बारकं काय ठरत नसते, एवढं ध्यानात घ्या. माणसाचं माणूस पण महत्वाचं आहे, आणि त्यात आपण कुठं कमी आहे का? अगं एवढी शाळा कशाला घेतीस माझी बाय? मी नुसती साडी तर नेस म्हणतोय तुला. सुरेश, बाबाजी या या लवकर. अरे काय नुसतं खुशाल बसून राहिलाय तुम्ही? आवरा की पटापटा आवरा की. अरे काय आवरा, ही सुमी बघ सकाळ दर साडी नेसणार नाही म्हणून बसली तशीच. का ग सुमी, तुलाच हे सगळं रीतिरिवाज पाहिजे होतं का नाही? मग का म्हणा अशी करतेस? आवर की, नेस की साडी. मी हाय तशी वाईट दिसते का रे? वाईट? कोण वाईट म्हणलं तुला? कोण वाईट म्हणलं? तात्या. सुरेश, सुमीला जर वाईट म्हणलास का नाही, माझ्या इतकं वाईट कोण नाही. हा, बहीण आहे माझी ती. सुमी नेस की आता साडी. बा माझी, आता तुम्हीच सांगा ह्या पोरीला. सुमे, साडी नेसल्यावर वाईट दिसतं असं कोण म्हणलं तुला? कोण नाही, पण सकाळपासून चालू केले तात्यांनी. मोठ्या घरचं पाहुणं, मोठ्या घरचं पाहुणं. आपण स्वतःला का बारकं समजायचं? मोठं बारकं जाऊ दे, मरू द्या. आपण जसं आहे तसं वागावं माणसानं. दुसऱ्यासाठी नाही, आपण आपल्यासाठी साडी नेसायची. तुला साडीत बघितल्यावर तुझा माणूस किती खुश होईल माहितीये का तुला? माझा माणूस? अगं तुझा होणारा नवरा. त्याचा काय संबंध? ते काय नाही, मी सांगते नव, साडी नेसायची म्हणजे नेसायची. आताच्या पोरापोरींना लगीन म्हणजे चेष्टाच वाटते. साडी नेसायची, नाहीतर बागाबागीचा कार्यक्रम होणार नाही. काय सूर्य, ऐकलं का? सुमी, अगं पायलट साहेबांनी तुझ्यासाठी लय मेहनत वाऱ्या करून ताई मॅडम तयार केलं इकडे याला. तू अशी करतेस वय? पायलट साहेबांनी नाराज करणार वय तू? नेस की साडी सुमी. उगा त्या ताई मॅडम येणार म्हणून मी साडी नेसू नटून बसायचं, हे काय मला जमणार नाही.